मध्ये तुमचं सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे मराठी अक्षर भारती आणि त्या अंतर्गत आपण अभ्यासणार आहोत गद्य विभाग. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जी कृतीपत्रिका सोडवणार आहात, तुम्ही जी प्रश्नपत्रिका सोडवणार आहात, त्या प्रश्नपत्रिकेची घटकनिहाय गुण विभागणी कशा प्रकारे आहे आणि या घटकनिहाय गुण विभागणीनुसार आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. तर बघूया मित्रांनो, की तुमची जी कृतीपत्रिका म्हणजेच तुमची जी प्रश्नपत्रिका आहे, ती कशाप्रकारे असणार आहे? प्रत्येक विभागाला किती गुण असणार आहे? आणि प्रत्येक विभागात कोणते घटक असणार आहे? हे आपण अभ्यासणार आहोत. तर चला मग बघूया. तुमची जी कृतीपत्रिका असणार आहे, ती 80 गुणांसाठी असणार आहे. त्यामध्ये 5 विभाग असणार आहे. 5 विभागामध्ये गद्य विभाग, पद्य विभाग, स्थूल वाचन, भाषा अभ्यास, उपयोजित लेखन. मग हे 5 विभाग मिळून तुम्हाला 80 गुणांसाठी कृतीपत्रिका दिली जाणार आहे. त्यामध्ये गद्य विभाग जो आहे, तो 18 गुणांसाठी असणार आहे. पद्य विभाग 16 गुणांसाठी असणार आहे. स्थूल वाचन 6 गुणांसाठी असणार आहे. भाषा अभ्यास 16 गुण, उपयोजित लेखन 24 गुण आणि असे एकूण 80 गुणांची कृतीपत्रिका म्हणजेच 80 गुणांची प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायची आहे. मग ही जी गुण विभागणी दिलेली आहे, यानुसार आपला जो आजचा घटक आहे गद्य विभाग 18 गुणांसाठी जो असणार आहे आपल्याला, त्याविषयी आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. बघा मग हा जो गद्य विभाग आहे, या गद्य विभागात म्हणजे आपला जो प्रश्नपत्रिकेचा पहिला विभाग जो आहे, तो पहिला विभाग म्हणजे गद्य विभाग. मग या गद्य विभागात आपल्याला कशाप्रकारे कृती दिल्या जाणार आहे, कोणत्या प्रकारचे प्रश्न येणार आहेत, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर बघा, यामध्ये तुम्हाला 3 उतारे म्हणजे 3 पॅराग्राफ तुम्हाला दिले जाणार आहे. त्यामध्ये 2 पॅराग्राफ असणार आहे पठित. पठित म्हणजे जे तुमच्या पाठ्यपुस्तकातले आहेत. सीन पैसेज जिसको आप सीन पैसेज कहते हो, वो 2 आने वाले हैं और एक जो है वो अपठित उतारा म्हणजेच अनसीन पैसेज जो बाहर से आने वाला है. ऐसे 3 पैराग्राफ आपको कृति पत्रिका जो विभाग 1 है, उसमें आने वाले हैं. तो जो 2 पठित उतारा 2 जे पठित उतारे असणार आहेत, ते तुम्हाला 7 गुणांसाठी म्हणजे 2 7 7 असे 14 गुणांसाठी तुम्हाला 2 पठित उतारे दिले जाणार आहे आणि 4 गुणांसाठी एक अपठित उतारा दिला जाणार आहे. मग हे जे उतारा तुम्हाला जे दिले जाणार आहे, त्या उतार्यावर तुम्हाला काही कृती दिल्या जाणार. मग त्या कृतीतील प्रश्नांचं स्वरूप कशाप्रकारे आपल्याला त्या सोडवायच्या आहेत, ते आता आपण बघणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही समजून घ्या, की कशी आपली प्रश्नपत्रिका असणार आहे आणि कशाप्रकारे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. कोणत्या प्रश्नाला किती गुण दिलेले आहेत. मग आपण त्यानुसार आपल्याला कृती करायची आहे. मग बघा प्रश्न पहिला जो आहे, त्यामध्ये प्रश्न पहिला त्यामध्ये आणि हा आपल्याला 7 गुणांसाठी आपल्याला त्या ठिकाणी कृती विचारली जाणार आहे. मग त्या ठिकाणी पहिला जो पॅराग्राफ असणार आहे पहिला आणि दुसरा जो पठित उतारा दिला जाणार आहे, त्यामध्ये आपल्याला आकलन कृती 2 आकलन कृती विचारली जाणार आहे 2-2 गुणांसाठी. आणि तिसरा जो प्रश्न किंवा तिसरी जी कृती असणार आहे, ती असणार आहे स्वमतासाठी. स्वमतासाठी तुम्हाला 3 गुण आहे विद्यार्थ्यांनो. त्यामुळे स्वमतामध्ये जी दिलेली कृती किंवा जो प्रश्न आहे, तो आपल्याला अजिबात सोडायचा नाहीये. नंतर पुढची जी कृती असणार आहे, प्रश्न पहिला ई. त्यामध्ये तुम्हाला अपठित उतारा दिला जाणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आकलन कृतीसाठी 2 आकलन कृती तिथे दिल्या जाणार आहे. म्हणजे एकूण 4 गुणांसाठी अपठित उतारा दिला जाणार आहे आणि त्यावर आधारित कृती तुम्हाला दिल्या जाणार आहे. त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक
हे जे 3 उतारे म्हणजे गद्य विभागामध्ये दिले जाणारे जे 3 उतारे आहे आणि त्यावर आधारित ज्या कृती आहे, त्या आपल्याला अतिशय काळजीपूर्वक सोडवायच्या आहेत, जेणेकरून आपले 18 गुण कुठेही जाणार नाही. 18चे 18 गुण आपल्याला मिळवता येतील. बघा मग आकलन कृती. आतापर्यंत तुम्ही आता वर्कशीट सोडवत आहात. त्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला आकलन कृती दिलेली असते. बहुमताचा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी दिलेला असतो. मग तुम्हाला एक साधारण अंदाज आलाच असेल, की आकलन कृतीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतात किंवा नसेलही कळालं तरी आपण आता बघणार आहोत, की आकलन कृतीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्या प्रश्नांचं स्वरूप काय असणार आहे? तर चला बघूया. आकलन कृतीसाठी आपल्याला आकृती पूर्ण करा, ओघ तक्ता पूर्ण करा, एका शब्दात उत्तर लिहा, योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा, योग्य जोड्या जुळवा, कारणे लिहा, चौकटी पूर्ण करा, तक्ता पूर्ण करा, असे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. देखो इतने सारे टाइप्स है क्वेश्चन के, इसमें से कोई भी आकलन कृति का जो प्रश्न स्वरूप है वो आपको आ सकता है। जैसे अब आकृति पूर्ण करा, ये जो क्वेश्चन जो प्रकार है, ये जो क्वेश्चन टाइप है, ये बहुत ज़्यादा यूज़ किया जाता है। आकृति बंध पूर्ण करा, आकृति पूर्ण करा, उसके साथ-साथ ओघ तक्ता दिया जाता है, ओघ तक्ता पूर्ण करा। मतलब एक घटना दूसरे घटना जो है, उनका संबंध हमें क्या करना होता है वहाँ पर देखकर वो तख्ता जो दिया जाता है, वो जो वहाँ पर इनकम्प्लीट जो डायग्राम दिया जाता है, उसको हमें कंप्लीट करना होता है। एका शब्दात उत्तर लिहा, एक शब्द में आंसर आए, ऐसा भी आपको वहाँ पर क्वेश्चन आ सकता है। फिर योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा। ऑप्शन दिया जाता है आपको उसमें और उस ऑप्शन में से सही ऑप्शन चुनकर, सही आंसर चुनकर हमें वो सेंटेंस कंप्लीट करना होता है। योग्य जोड्या जुळवा, ये आपका फेवरेट है ना? मैच द फॉलोइंग। कारणे लिहा, रीज़न लिखो, क्या रीज़न है? चौकटी पूर्ण करा। सेम वैसे ही वहाँ पर स्क्वेयर्स दिए जाते हैं, क्वेश्चन दिए जाते हैं और उसको हमें उस प्रश्न का उत्तर वो जो चौकट वहाँ पर दी जाती है, उस चौकट में हमें उसका आंसर लिखना होता है। तख्ता पूर्ण करा, तख्ता दिया जाता है, उसमें कुछ क्वेश्चंस दिए जाते हैं और कुछ कॉलम्स वहाँ पर खाली होते हैं। तो उसको हमें उस प्रश्न के आधार पर उसका आंसर उस कॉलम में हमें लिखने होते हैं। असे उत्तर येईल असा प्रश्न तैयार करा। देखो ये भी एक इम्पोर्टेंट प्रश्न है कि आपको दिया जाता है, कोई शब्द, कोई सेंटेंस वहाँ पर दिया जाता है और आपको बोला जाता है कि उस उत्तर ऐसा आएगा, ऐसा क्वेश्चन तयार करो. प्रश्न तयार करा. असं सुद्धा प्रश्न तुम्हाला तिथं विचारू शकतात. तुम्हाला प्रश्न तयार करण्यासाठी सुद्धा तिथे सांगितलं जाईल. उत्तर दिलेलं असेल, पण त्याचं उत्तर हे येईल असा प्रश्न तुम्ही तयार करा. ऐसा क्वेश्चन आप बनाओ. आपको क्वेश्चन बनाना गद्य आकलन में है. वो भी आपको हमें हमें आगे देखना है, वो हम देखेंगे. तो प्रश्न तैयार करना भी आपको आना चाहिए। हर बार हम क्या करते हैं क्वेश्चन पेपर हमारे सामने है तो हमें आंसर लिखने की आदत होती है। लेकिन अभी आकलन कृति में आपको क्वेश्चन तैयार करने के लिए भी ऐसा भी प्रश्न आ सकता है। एकदम ईज़ी है, डरने की उसमें कुछ भी बात नहीं है। और नेक्स्ट कृति जो है, अभी आकलन कृति में आपको 2 आकलन कृति पूछे जाने वाली है और नेक्स्ट जो कृति है, जिसमें 3 मार्क्स है और 3 मार्क्स के लिए आपको स्वमत का क्वेश्चन देने वाले हैं, स्वमत पर कृति दी जाने वाली है। अभी स्वमत यानी कि क्या? स्वतःच्या कल्पना, भावना, विचार, अनुभव यांच्या सर्जनशील अभिव्यक्तीला संधी देणे म्हणजे स्वमत कृती होय. तुमच्या स्वतःच्या ज्या काही कल्पना, भावना आणि विचार यांना तुम्हाला काय करायचंय, अभिव्यक्त होण्यासाठी जी काही संधी दिली जाते, त्याला स्वमत कृती म्हणतात. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? एखादा प्रश्न दिला जातो आणि त्या प्रश्नाविषयी तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं?
ते तुम्ही त्या ठिकाणी स्वमत तुमचं मांडू शकता. तुमचं स्वतःचं मत. तिथे कुठल्याही मर्यादा तुम्हाला नसणार आहे, की तुमचं जे आन्सर आहे किंवा तुमचं जे उत्तर आहे, तुम्ही ते यानुसार लिहा किंवा पॅराग्राफमध्ये दिले त्यानुसार लिहा, तर नाही. तुम्हाला काय वाटतं? त्या प्रश्नाविषयी तुमचं मत काय आहे? ते मत तुम्हाला स्वमत या कृतीमध्ये मांडता येतं. आणि तुमच्या हातातले मार्क आहे विद्यार्थ्यांनो. हातात तुमच्या गुण आहे. तुमचं मत तिथं मांडायचंय फक्त आणि तुमच्या मताला त्या ठिकाणी 3 गुण मिळणार आहे. पण आपलं जे उत्तर आहे ते उत्तर जसं प्रश्न असेल त्या प्रश्नाला अनुसरून आपलं उत्तर असलं पाहिजे. मग स्वमत कृती लिहीत असताना महत्त्वाच्या बाबी, कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला? दिलेल्या कृतीबाबत तुमचे मत लिहावे. तुम्हाला जी काही कृती दिलेली आहे, जो काही प्रश्न दिलेला आहे, त्या प्रश्नाला अनुसरूनच तुमचं मत लिहायचं आहे. नाहीतर प्रश्न 1 आणि तुमचं उत्तर 1 तर तिथे तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. नंतर दुसरी गोष्ट आहे, दिलेल्या कृतीबाबत तुम्हाला काय वाटते ते मांडावे. जो काही प्रश्न विचारला गेलेला आहे, जी काही कृती दिलेली आहे, त्या कृतीबद्दल, त्या प्रश्नाबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे, ते तुम्हाला मांडायचं आहे. आपको क्या लगता है? जो प्रश्न पूछा गया है, उसके बारे में आपका मत क्या है? वो वहाँ पर आपको क्या करना है? लिखना है. विधानाचा समजलेला अर्थ लिहावा और जो जो प्रश्न वहां पर दिया हुआ है, जो कृति आपको वहां पर दी हुई है, वो अच्छे से अंडरस्टैंडिंग करना है और उसके आधार पर ही आपको वहां पर आंसर लिखना है. घटनेची सत्यता मांडावी, यानी कि जो भी आप लिख रहे हो वो वहां पर कैसे होना चाहिए, उसमें सत्यता होनी चाहिए. स्वमत आपल्या भाषेत असावे. प्रश्नानुरूप उत्तर आपल्या भाषेत असावे. जो भी आप स्वमत की कृति आप सॉल्व कर रहे हो और वहाँ पर क्वेश्चन के हिसाब से आप आपका आंसर लिख रहे हो. तर त्या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलंय, की जे काही स्वमत तुम्ही मांडणार आहात, जे काही तुमचं स्वतःचं मत तुम्ही त्या ठिकाणी लिहिणार आहात, त्या मतामध्ये तुमची स्वतःची भाषा वापरा. तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमचे अनुभव लिहिणार आहात. मग ते अनुभव लिहिताना तुम्ही तुमच्या भाषेचा उपयोग त्या ठिकाणी करायचा आहे. प्रश्नानुरूप आपलं जे उत्तर आहे त्याची भाषा असली पाहिजे. स्वमत प्रश्नातील आशयाला अनुसरून मुद्देसूद मांडणीतून स्वमत लिहावे. काय सांगितलं, की जसा प्रश्न असेल त्याला अनुसरूनच तुमचं उत्तर जे आहे, ते उत्तर तुम्हाला मांडायचं आहे. प्रश्न काय करायचा आहे, नीट वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि तो प्रश्न समजून घेऊन त्याचं उत्तर आपल्याला व्यवस्थितरित्या मुद्देसूद मांडायचं आहे. स्वमत सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतं. आता हे तुमचं मत आहे. तुम्हाला त्याविषयी काय वाटतंय? जसा प्रश्न असेल तसं तुमचं मत असेल. प्रत्येकाचं स्वमत वेगवेगळं असणार आहे. मला काय वाटतं, तुला काय वाटतं, त्याला काय वाटतं, प्रत्येकाचं मत आहे विद्यार्थ्यांनो. आणि तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारची मर्यादा नाहीये. मग जे स्वमत तुम्ही मांडणार आहात, ते स्वमत सकारात्मक पण असू शकतं किंवा नकारात्मक पण असू शकतं. तुम्ही पॉझिटिव्हली पण त्याचा विचार करू शकतात, निगेटिव्हली पण त्याचा विचार करू शकतात. परंतु आपल्याला जे स्वमत विचारलं जाणार आहे, ते स्वमत आपल्याला पठित उतारा म्हणजे तुमचे जे काही पाठ्यपुस्तक आहे, त्या पाठ्यपुस्तकातूनच ते उतारे घेतले जाणार आहे. पाठ्यपुस्तक में से ही वो पैराग्राफ आपको आने वाले हैं और उसी पैराग्राफ पर हमें स्वमत कृति दी जाने वाली है. तो हमें वहाँ पर क्या करना है की जो स्वमत हम वहाँ पर लिखने वाले हैं, जे स्वमत आपण आपलं लिहिणार आहोत, आपलं मत त्या ठिकाणी मांडणार आहोत, तर आपल्याला ते स्वमत सकारात्मकच विचारात मांडायचंय विद्यार्थ्यांनो. आपण विद्यार्थी आहोत, हो की नाही? मग विद्यार्थी आहोत तर त्या दृष्टीने आपण नेहमी पॉझिटिव्हलीच विचार करायचा आहे. किसी भी चीज को हमें क्या करना है, पॉझिटिव्हली ही देखना है. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही पॅराग्राफ, जे काही तुम्हाला उतारे दिले जाणार आहे, ते आपल्याला पाठ्यपुस्तकातले आहे. पाठ्यपुस्तकातले आहे म्हटल्यावर ते वेगवेगळ्या प्रसिद्ध लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकातून घेतलेले आहेत. आणि मग त्यांची एवढी जी मेहनत आहे, त्यांनी हे लेखन केलेलं आहे, त्याला आपण
त्याकडे आपल्याला नकारात्मक दृष्टीने बघायचं नाहीये. त्यामुळे लक्षात ठेवायचंय. हे तुमचं मत आहे, तुम्ही मांडू शकतात. पण आपण विद्यार्थी आहोत, त्या दृष्टीने आपल्याला नेहमी कोणत्याही गोष्टीकडे पॉझिटिव्हलीच बघायचं आहे. म्हणून आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, की आपलं जे मत आहे, आपण जे स्वमत मांडणार आहोत, ते नेहमी सकारात्मक विचारातच मांडायचं आहे. ठीक आहे? आता हे झालं स्वमताविषयी. आता आपल्याला आकलन कृतीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत ते आपण बघितलं. फक्त आपल्याला एक थोडंसं त्यावर दृष्टी टाकायची, की कशाप्रकारे आपल्याला प्रश्न येऊ शकतो. बघा या ठिकाणी काही कृती दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला कृतीमध्ये प्रश्न दिलाय, आकृती पूर्ण करा. नंतरची पुढची कृती आहे शब्दजाल पूर्ण करा. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कृती तुम्हाला आकलनामध्ये येणार आहे. आकलन कृती सोडवण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारच्या आकलन कृती दिल्या जाणार आहेत. नंतर बघा पुढची जी आकलन कृती आहे ती कशी आहे, की आजीच्या गोष्टीच्या संदर्भात पुढील तक्ता पूर्ण करा. तक्ता पूर्ण करण्यासाठी विचारलाय. तक्ता म्हणजे जो काही चार्ट आहे तो चार्ट तुम्हाला एका बाजूला प्रश्न दिला आहे आणि त्याचं उत्तर लिहिण्यासाठी पुढे जागा दिलेली आहे. म्हणजे हा जो चार्ट दिला आहे तो चार्ट तुम्हाला काय करायचा आहे कंप्लीट करायचा आहे. म्हणजे तक्ता पूर्ण करा या प्रश्नामध्ये तुम्हाला असे चार्ट दिले जातील वेगवेगळ्या प्रकारचे. जसं तुमचा पॅराग्राफ असणार आहे, जसं तुमचा उतारा असणार आहे त्यावर अनुसरून तुम्हाला प्रश्नकृती त्या ठिकाणी विचारली जाणार आहे. नंतर आहे खालील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम लिहा. अशा प्रकारची सुद्धा तुम्हाला कृती विचारली जाऊ शकते. एका बाजूला तुम्हाला घटना दिली जाईल आणि त्या घटनेचा परिणाम काय झाला ते तुम्हाला उत्तरामध्ये लिहायचं असणार है। ऐसा सुद्धा चार्ट, ऐसा भी क्वेश्चन आपको पूछा जा सकता है आकलन कृति में। जो घटना घटी उसका क्या परिणाम हुआ, वो परिणाम आपको उत्तर के जो क्वेश्चन दिया है उसके अनुसार उसको आपको आंसर लिखना पड़ेगा। तो ऐसा भी चार्ट आपको आ सकता है। अभी आपको याद क्या रखना है, जब हम कृति पत्रिका यानी कि हमारी जो क्वेश्चन पेपर जब सॉल्व करने वाले हैं तो हमें क्या करना है, कौन सी बातें याद रखनी है। स्पेशली कि आज हम देख रहे हैं गद्य विभाग यानी कि प्रश्न पहला जो है उसके बारे में हमें क्या-क्या चीजें ध्यान रखनी है, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, ते आपण बघूया. दिलेला उतारा 2 वेळा वाचा. जो काही पॅराग्राफ तुम्हाला दिला जाणार आहे, तो पॅराग्राफ, तो उतारा तुम्हाला 2 वेळा वाचायचा आहे. उताऱ्यातील आशय समजून घ्या. तुम्हाला जो काही उतार्यामध्ये दिलेला आशय आहे, त्या उतार्यात काय दिलेलं आहे? कशाविषयी तो उतारा आहे? किसके बारे में वो जो पैराग्राफ दिया है, वो किसके बारे में है? क्या दिया है? ये सब हमें क्या करना है? अंडरस्टैंडिंग करना है, उसे समझना है। तभी हम क्या कर सकते हैं, उस पर आधारित जो कृति दी जाएगी, वो कृति हम अ, उसको सॉल्व कर सकते हैं। इसीलिए उसको हमें अच्छे से रीड करना है, फिर उसके बाद उसमें जो दिया हुआ मज़कूर यानी कि आशय जो है, वो हमें क्या करना है, समझना है। सर्व कृती काळजीपूर्वक वाचा. उतार्यावर दिल्या जाणाऱ्या ज्या काही कृती आहेत, उतार्यावर दिले जाणारे जे काही प्रश्न आहे, त्या कृती किंवा ते प्रश्न काळजीपूर्वक वाचा. कधी-कधी काय करतात विद्यार्थी, पॅराग्राफ बघत सुद्धा नाही, डायरेक्ट काय करतात, कृती सोडवायला घेतात. कारण तो जो उतारा दिलेला आहे, तो तुमच्या पाठ्यपुस्तकातलाच आहे. तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी शिकवलेला आहे. तरी सुद्धा आपल्याला काय करायचंय, तो पॅराग्राफ व्यवस्थितरित्या वाचायचा आहे आणि मग आपल्या पुढच्या कृतीकडे आपल्याला जायचं आहे. बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात, पेपर हातात मिळाला, की लगेचच प्रश्न उत्तर लिहायला सुरुवात करतात. पण असं करू नका. थोडा जो वेळ आहे तो वाचनासाठी द्या. वाचन करा, समजून घ्या आणि मगच ज्या काही कृती दिलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक सोडवा. उत्तरांना योग्य क्रमांक द्या. ज्या काही कृती तुम्ही सोडवत आहात, जे काही उत्तर तुम्ही लिहत आहात, उत्तर लिहिताना घाई गडबडीत तुम्ही काय करतात, त्या उत्तराला प्रश्नाचा जो काही क्रमांक आहे, तो क्रमांक देत नाही किंवा घाई गडबडीत तुम्ही चुकीचा क्रमांक सुद्धा देऊन टाकतात.
तर असं आपल्याला करायचं नाहीये. तुम्ही त्या ठिकाणी जर प्रश्न क्रमांक जर चुकीचा टाकला उत्तराला, तर त्या ठिकाणी तुमचे मार्क्स जातात किंवा गुण तुम्हाला त्या ठिकाणी मिळत नहीं। तो इसीलिए हमें ध्यान देना है कि जो हम आंसर लिख रहे हैं, उस आंसर को हमने सही प्रश्न का जो क्रमांक है, वो दिया है क्या, वो भी हमें देखना है और उसी हिसाब से हमें क्या करना है, आंसर लिखना है। ये सब चीज़ें हमें क्या करनी है, ध्यान में रखनी है और फिर उस कृति पत्रिका जो आपके सामने है, उसको सॉल्व करने के लिए रेडी होना है। अभी यहाँ पर हमने एग्जाम्पल के तौर पे उदाहरणार्थ आपण काय घेतलं आहे, इथे एक उतारा घेतलेला आहे, तुमच्याच पाठ्यपुस्तकातला आहे. मग तो उतारा वाचून त्यावर कशा प्रकारे आपल्याला कृती विचारली जाणार आहे. मग आपल्याला माहिती झालंय, की एक जो उतारा आहे, एक उतारा आपल्याला 7 गुणांसाठी येणार आहे. त्यामध्ये 2 आकलन कृती असणाऱ्या आहे आणि 1 कृती स्वमताला येणार आहे. त्यामुळे तो उतारा वाचणं 7 गुण आपल्याला घ्यायचे आहेत, तर तो उतारा वाचून, समजून घेऊन मग त्यावर आधारित कृती आपल्याला सोडवायची आहे. बघा मग हा जो उतारा घेतलेला आहे, तुमचा जो जी-आय-पी रेल्वे हा जो पाठ आहे, पाठ क्रमांक 4 तो पाठ क्रमांक 4 मधील हा उतारा मी घेतलेला आहे. आता हा तुमचा जो लेसन आहे, तो तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी शिकवलेला असेल. त्यामुळे त्यामध्ये काय दिलेले आहे हे तुम्हाला माहिती आहे. तर त्यातला एक पॅराग्राफ घेतलेला आहे, तो आपण वाचून त्यावर आधारित जी काही कृती आहे ती बघणार आहोत. पठित उतारा म्हणजे सीन पॅसेज. मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत जाऊन आली. पण त्या वाफेच्या गाडीत बसायचा लोकांना धीरच होईना. दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई आणि प आणि परत नेण्या-आणण्याची दवंडी पिटण्यात आली. आगगाडीत बसणे धोक्याचे नाही, प्रवास लवकर नि सुखाचा होतो, हे लोकांना पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला. पण लोकात भलत्याच कंड्या आणि अफवांचे पीक पिकले होते. वाफेची गाडी ही विंग्रेजांची विलायती भुताटकी आहे. मुंबईला नव्या इमारती नि पूल बांधताहेत. त्यांच्या पायात जिवंत गाडायला फूस लावून माणसे नेण्याचा हा साळसूद डाव आहे. असल्या अफवांपुढे शहाणे प्रचारक काय करणार? बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जेव्हा तुम्ही हा लेसन शिकला असणार, ज्यावेळेला तुमच्या शिक्षकांनी हा लेसन तुम्हाला शिकवला असणार आहे, त्यावेळेला तुम्हाला नक्कीच कळालं असेल, की त्यावेळेची परिस्थिती आपल्या देशाची कशाप्रकारे होते, है ना? त्यावेळेला शिक्षणाचा प्रसार जास्त नव्हता. त्यामुळे लोकांमध्ये अंधश्रद्धा जी आहे, ती खूप होती आणि ती अंधश्रद्धा असल्यामुळे या गोष्टींवर लोकांचा म्हणजे रेल्वे जी आहे, आगगाडी जी आहे, ती रेल्वे ट्रॅकवरून चालते किंवा ती वाफेच्या इंजिनावर चालते, यावर लोकांचा विश्वासच बसायला तयार नव्हता. त्यांनी त्याचा अर्थ वेगळाच काढला. आहे ना? आपण बघितलं की जी काही पहिली रेल्वेगाडी सुरू झाली, ती ठाणे ते मुंबई सुरू केल्यानंतर त्या रेल्वेगाडीत, त्या आगगाडीत बसायला लोकं तयार नव्हती. कारण त्यांच्या मनात त्याविषयी वेगळ्याच कल्पना होत्या. वेगळ्याच अंधश्रद्धा होत्या. त्यासाठी जे काही रेल्वेचे जे काही अधिकारी आहे, त्यांनी खूप प्रयत्न केले लोकांना समजून देण्यासाठी, की "अरे, असं काही नाहीये. हे तुमच्यासाठी बनवलेलं आहे. तुमची सोय केलेली आहे. तुमचा प्रवास वाचावा म्हणून." अशा बऱ्याच गोष्टी समजून देण्यासाठी त्यांनी बरीच धडपड केली. पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. मग त्यांनी काय केलं, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी, की लोकांना नेऊन आणून परत सुखरूप आणून पोहोचवण्याचं काम केलं. ते लोकांना दाखवलं, तरी सुद्धा लोकांचा विश्वास त्यावर बसत नव्हता. त्यांच्या मनात भलतेच विचार, भलतीच अंधश्रद्धा, की ही काय आहे, वाफेची गाडी ही इंग्रजांची विलायती भुताटकी आहे. म्हणजे हे इंग्रज लोक काय करत आहे, भुताटकी करत आहे आणि मुंबईला ज्या काही नवीन इमारती बांधत आहेत किंवा जे काही पूल बांधत आहेत, जे काही ब्रिज बांधत आहेत, त्यांच्या पायात ज्यावेळेला ज्या काही इमारतींचं किंवा जे काही नवीन बांधकाम केलं जातं, त्यांचा बेस ज्यावेळेला तयार केला जातो, त्याचा जो बेस जो काही पाया रचला जातो, त्या पायांमध्ये
जिवंत माणसं, जिवंत माणसे गाडायला म्हणून माणसांना घेऊन जाण्याचा हा डाव आहे, अशी समजूत लोकांची झाली. आणि अशी समजूत अशा या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून लोकं पुढे येण्यासाठी तयार नव्हते. त्या रेल्वेमध्ये बसण्यासाठी तयार नव्हते. मग अशी जी काही लोकं आहेत, अशांपुढे कितीही शहाण्या लोकांनी डोकं आपटलं, तरीही ती लोकं त्यावर विश्वास ठेवणार नाही. म्हणून लेखक म्हणतात, की अशा अफवांपुढे शहाणे प्रचारक तरी काय करतील? 1-2 दिवस सरकारी कचेरीतले कारकून, व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे गुमास्ते यांना मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आलेले लोकांना दाखवले. मग परत प्रयत्न त्यांचा सुरू होता, की लोकांना कशाप्रकारे समजावता येईल. मग सुरुवातीला त्यांनी काय केलं, सरकारी कचेरीतले म्हणजे जे काही सरकारी कार्यालय आहे, त्या कार्यालयातील जे काही लोक आहेत, काम करणारे कारकून जे आहेत, क्लर्क जे आहेत, नंतर व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे जे काही गुमास्ते, गुमास्ते म्हणजे सुद्धा क्लर्क. मग अशा लोकांना काय केलं, त्या मुंबई ते ठाणे या प्रवास त्यांना बसवून हा प्रवास त्यांना करवून आणला आणि लोकांना दाखवलं, की बघा हे लोकं जाऊन व्यवस्थितरित्या परत आलेले आहेत. हे लोकांना दाखवून दिलं. त्यांनी आपले अनुभवही आणि जे लोकं जाऊन ठाणे ते मुंबई प्रवास करून आले, ते लोकं इतरांना आपला अनुभवही सांगत होते. तरी सुद्धा लोकं त्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. तेवढ्यानेही कोणाचे समाधान होईना. अखेर दरमाणशी ₹1 इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला. शेवटी दुसरी शक्कल लढवली अधिकाऱ्यांनी, की प्रत्येक माणसी जो त्या आगगाडीत प्रवास करेल, त्याला ₹1 इनाम. देखो उस वो ट्रेन के ट्रैवलिंग के लिए उस ट्रेन में लोग जाने-आने के लिए वहाँ पर उन्होंने क्या किया कि जो लोग वहाँ पर जाएँगे, उस ट्रेन में ट्रैवल करेंगे, उनको क्या किया वहाँ पर ₹1 इनाम रखा और आने-जाने का जो भी ट्रैवलिंग था, येण्या-जाण्यासाठी जो काही प्रवास होता, तो मोफत, फ्री में वो अनाउंस किया. डंका वाजवला मतलब अनाउंस करना, डिक्लेअर करना. पैशाच्या लालुचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले का त्यांच्या घरची माणसे आजूबाजूला उभी राहून ठणाण धाय मोकलायची. बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे त्यांना त्या लोकांना काहीतरी लालच देऊन लोकांना तयार केलं जाण्यासाठी आणि काही लोकं तयारही झाले. कुठले? ठाण्याची जी काही घंटाळी जो काही परिसर आहे तिथले लोक आणि काही मुंबईचे लोक त्या आगगाडीने येण्या-जाण्यासाठी तयार झाले. का तर प्रत्येकी ₹1 त्या ठिकाणी बक्षीस मिळणार होते. त्या काळामध्ये ₹1 म्हणजे खूप. आता ₹1 ला आपल्याला चॉकलेट सुद्धा येत नाही. पण त्या काळामध्ये ₹1 मिळणं म्हणजे आजच्या घडीला आपल्याला ₹200-300 मिळणं. म्हणजे त्यावेळेला खूप त्याची किंमत होती. मग जी लोकं जायला तयार होती, त्या लोकांच्या घरची जी लोकं होती, माणसं जी होती, त्यांच्या कुटुंबातली जी काही माणसं होती, ती गाडीच्या आजूबाजूला उभी राहून ठणाण-धाय मोकलायची. म्हणजे जोरजोरात रडायची, की आता आपला जो व्यक्ती आहे घरातला गेलेला, तो परत येतो की नाही? असं त्या कुटुंबातील व्यक्तींच्या मनात काय असायची? शंका असायची. म्हणून ते गाडीच्या आजूबाजूला उभं राहून जोरजोरात काय करायचे? रडायचे. त्यांची समजूत काढता-काढता रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे आणि त्या लोकांना समजवता हे जे काही रेल्वेचे अधिकारी होते, त्यांच्या नाकी नऊ यायचे. नाकी नऊ येणे म्हणजे खूप प्रयत्न करणे. एकदा ते प्रवासी ठाणे-मुंबईची सफर करून सुखरूप परत आले, म्हणजे मग मात्र चौकशी करणाऱ्यांचे घोळकेच्या घोळके त्यांच्या भोवती जमायचे. आणि जे लोकं ठाणे-मुंबई प्रवास करून परत सुखरूप आलेले बघितल्यानंतर सगळी लोकं त्यांच्या आजूबाजूला जाऊन घोळकेच्या घोळके म्हणजे ग्रुपच्या ग्रुप सब बा लग लोग जो है वो उनके आजू-बाजू में जाके उनको पूछते थे, "क्या हुआ? कैसे हुआ?" कैसा रहा आपका सफर? अशा वेगवेगळ्या प्रश्न त्या ठिकाणी त्या लोकांना विचारायचे. त्यांच्या भोवती जमायचे. रुपयांचे इनाम पुढे 8 आण्यांवर आले. नंतर 4 आणे झाले आणि लोकांचा धीर चेपल्याचे पाहून इनामे बंद झाली. हळू मग काय झालं? लोकं हिम्मत करून त्या ट्रेननी त्या रेल्वेने प्रवास करायला तयार झाले.
मग हळू-हळू जसे लोकांची संख्या वाढत गेली, प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत गेली, तसे-तसे त्यांनी काय केलं, इनामं थोडं-थोडं कमी-कमी करत गेले आणि नंतर बंद केले. ₹1 50 पैसे म्हणजे 8 आणे आणि त्याच्यानंतर परत 8 आण्याचे 4 आणे म्हणजे 25 पैसे केले आणि नंतर सर्रास लोकं येत आहेत, प्रवास करत आहेत, हे पाहून लोकांची भीती गेली आहे, हे पाहून नंतर जे काही इनामे त्यांनी ठेवलेली होती प्रवासासाठी ती बंद केली आणि आता तिकिटे चालू केली, जी आजपर्यंत चालू आहे. आपणही ट्रेननी प्रवास करायच्या पहिले आपल्याला काय करायचं असतं? तिकीट पहिले काढायचं असतं. तरच आपण प्रवास करू शकतो. है ना? हम जब गाँव जाते हैं या तो फिर हम अभी लोकल ट्रेन से जब ट्रैवलिंग करते हैं तो सबसे पहले हम क्या करते हैं? टिकट निकालते हैं। तो तब से वो स्टार्ट हुआ टिकट अभी तक भी चल रहा है कि नहीं? तो ये सब चीज़ें ध्यान मतलब अंडरस्टैंडिंग ये आपने पढ़ा हुआ है फिर भी हम थोड़ा-सा उसमें से जो भी एक्सप्लेन है मैं थोड़ा बहुत वो कर रही हूँ। तो धीरे-धीरे वो जो इनाम उन्होंने रखा हुआ था वो इनाम अभी बंद हो गया और अभी टिकट लोगों को टिकट स्टार्ट कर दिया। एरवीचा ठाणे-मुंबईचा बैलाच्या खटारा गाडीचा प्रवास म्हणजे तब्बल 1 दिवस खायचा. ट्रेन मतलब ट्रेन शुरू होने से पहले मुंबई से ठाणा ये जो ट्रैवलिंग है, ये बैलगाड़ी से अगर करते तो उसके लिए पूरा 1 दिन लग जाता था. तब्बल 1 दिवस लागायचा. ठाणे ते मुंबईचा प्रवास जो आहे, तो पूर्ण 1 दिवस लागायचा. पण आता काय, अवघ्या सव्वा तासात ठाण्याचा आसामी मुंबईला येऊ जाऊ लागला. लेकिन अभी जो रेलवे स्टार्ट हुई है, उसकी वजह से रेलवे से अगर ट्रैवलिंग करते तो वो पूरा दिन वहाँ पर बचता था. पूरा दिन का वो जो टाइमिंग है, वो टाइमिंग वहाँ पर बचता था. का वाचत होता तिथे त्यांचा वेळ? तर अवघ्या सव्वा तासात ठाण्याचा जो आसामी म्हणजे ठाण्याचे जे व्यक्ती आहे, ते मुंबईला पोहोचण्यासाठी त्यांना अवघा सव्वा तास फक्त लागत होता. मग मात्र लोकांची झुंबड लागली. मग आता लोकांना त्याचं महत्त्व कळायला लागलं, की आपला जो काही प्रवास आहे, तो अतिशय चांगल्या प्रकारे होतो आहे. हो की नाही? आणि महत्त्वाचं म्हणजे तिथे वेळ जो आहे, तो खूप वाचत होता. कुठे 1 दिवस संपूर्ण आणि कुठे 1 सव्वा तास. म्हणजे जो काही डिफरन्स होता वेळेचा, तो त्या ठिकाणी लोकांचा खूप जास्त प्रमाणात वेळ वाचू लागला. आणि जो काही प्रवास आहे, तो अतिशय आरामदायी होऊ लागला. मग आता हळू त्या ठिकाणी रेल्वे प्रवास करण्यासाठी लोकांची झुंबड लागली. झुंबड लागली म्हणजे गर्दी वाढली. आणि आता बघतो आपण, की कशी गर्दी असते ट्रेनला, हो की नाही? मग हा असा आपला जी-आय-पी रेल्वेचा जो काही उतारा आपण घेतलेला आहे. आता या उतार्यावर आपल्याला कशाप्रकारे कृती विचारल्या जाऊ शकतात. समजा हा उतारा जर आपल्याला प्रश्नपत्रिकेत आला, हा उतारा आपण वाचून अंडरस्टँडिंग करून घेतलं, की यामध्ये काय दिलं आहे किंवा वाचता-वाचता तुम्ही पेन्सिल घेऊन तुम्हाला महत्त्वाच्या वाटणाऱ्या सेंटेन्सला, वाक्याला तुम्ही अंडरलाईन करून ठेवा. ज्यावेळेला कृती सोडवाल, त्यावेळेला नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. बघा मग, प्रश्न पहिला अ. आपल्या प्रश्नाचं स्वरूप असं असणार आहे. प्रश्न पहिला अ. परिच्छेदाच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. जो काही परिच्छेद, परिच्छेद म्हणजे काय? तुमचा उतारा किंवा पॅराग्राफ. त्यानुसार ज्या काही कृती तुम्हाला दिलेल्या आहे, परिच्छेदेचा आपल्याला आधार घ्यायचा आहे, पॅराग्राफचा आपल्याला आधार घ्यायचा आहे आणि त्यानुसार दिलेल्या कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. मग कृती काय दिली आहे बघा, पहिली कृती, आकृतीबंध पूर्ण करा. आकृतीबंध म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, लोकांम लोकांमधील रेल्वेविषयीच्या अफवा, कोणकोणत्या अफवा पसरलेल्या होत्या रेल्वेविषयी, त्या आपण पॅराग्राफमध्ये वाचल्या आणि त्या अफवा, त्यापैकी कोणत्याही 2 अफवा या ठिकाणी तुम्हाला उत्तरामध्ये लिहायचं आहे. दुसरी कृती आहे, पहिल्या 2 दिवसात यांनी रेल्वे प्रवास केला. आपण बघितलं, की लोकांची जी काही भीती आहे, ती घालवण्यासाठी त्यांनी काय केलं, सरकारी कार्यालयातले जे काही कारकून होते आणि व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे जे काही गुमास्ते होते, यांना सुरुवातीला प्रवास त्या ठिकाणी करायला सांगितला. मग ते आपल्याला काय करायचंय, ते सेंटेन्स व्यवस्थित उत्तरामध्ये आपल्याला लिहायचे आहे, जेणेकरून आपल्याला तिथे पूर्ण मार्क्स मिळतील, पूर्ण गुण मिळतील. नंतर दुसरी कृती आहे,
दुसरी कृती सुद्धा आकलनावरच आधारित असणार आहे आणि ती सुद्धा 2 गुणांसाठी आहे. प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. लोकांनी रेल्वेने प्रवास करावा याकरता मानशी किती इनाम ठेवण्यात आले? मग किती रुपये इनाम ठेवलं आपण बघितलं, की माणसे त्यांनी ₹1 इनाम. पण उत्तर लिहिताना आपल्याला व्यवस्थितरित्या उत्तर लिहायचं आहे. लोकांनी रेल्वेने प्रवास करावा याकरता मानशी ₹1 इनाम ठेवण्यात आला किंवा ठेवण्यात आले. ठीक आहे. नंतर दुसरा प्रश्न, ठाणे मुंबई बैलांच्या खटार गाडीचा प्रवास किती वेळेचा असे? आपण बघितलं, की ठाणे मुंबई हा जो प्रवास आहे तो बैलाच्या गाडीने म्हणजे बैलगाडीने जर प्रवास केला तो तब्बल पूर्ण 1 दिवस त्या ठिकाणी लागत असे. मग त्यानुसार आपल्याला उत्तर लिहायचं की ठाणे मुंबई बैलाच्या खटार गाडीचा प्रवास संपूर्ण 1 दिवसाचा असे. नंतर पुढची कृती आहे विद्यार्थ्यांनो स्वमत. 3 गुणांसाठी बघा विद्यार्थ्यांनो, ही कृती आपल्याला अजिबात सोडायची नाहीये. ही आपल्याला याचं उत्तर आपल्याला लिहिताच आलं पाहिजे आणि लिहायचंच आहे, जेणेकरून आपले मार्क्स कुठेही जाणार नाही. प्रश्न आहे, तुमच्या मते रेल्वे प्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा. तुम्ही लिहू शकतात. भरपूर काही तुम्हाला यावर तुमच्या मनात काय-काय विचार येतात रेल्वेचा प्रवास करण्याविषयी, ते तुम्ही लिहा. तुमचे काय फायदे? सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं पॅराग्राफमध्ये, की सर्वात महत्त्वाचं काय? आपल्या वेळेची बचत होते. नंतर आपला प्रवास सुखकर होतो, आरामदायी होतो. अशा प्रकारे अजून जे काही फायदे असतील, तुमच्या मते तुम्हाला काय वाटतं ते लिहायचंय. मी काय सांगते ते नाही. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही त्या ठिकाणी स्वमतामध्ये तुमचे विचार मांडायचे आहेत. ठीक आहे? नेक्स्ट आहे पुढचा एक उतारा घेतलाय आपण. आपला जो पाठ्यपुस्तकातला 6वा जो पाठ आहे ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ, त्यावर आधारित आपला पुढचा जो उतारा आहे तो घेतलेला आहे. मैत्रीचा मंत्र सांगणारा या ऑलिम्पिक सामन्यांची त्यानंतर इसवी सन 1894 साली आधुनिक जगाला आठवण झाली. त्या वर्षी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली होती. त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते. कुबर्टीन नावाच्या फ्रेंच क्रीडातज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले. शरीर संपदा वाढवण्यासाठी, बल संवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात असे ठरले. तर हा पण लेसन तुमचा झालेला आहे विद्यार्थ्यांनो. त्यामुळे तुम्हाला याची अधिक माहिती आहे, की कशाप्रकारे जे ऑलिम्पिक सामने होते ते पूर्वीच्या प्राचीन काळी कशाप्रकारे भरवण्यात येत असे. नंतर त्याच्याविषयी अधिक अजून माहिती तुम्ही त्या लेसनमध्ये अभ्यासलेली आहे. परंतु ह्या उतार्यामध्ये सुद्धा छान माहिती दिली आहे, की 1894 साली आधुनिक जगाला या सामन्यांची परत आठवण झाली आणि त्याच वर्षी फ्रान्स देशात ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली. आणि मग त्यामध्ये अनेक राष्ट्रांचे जे प्रतिनिधी त्या ठिकाणी हजर होते. त्यात कुबर्टीन नावाचे जे काही फ्रेंच क्रीडातज्ञ होते. त्यांनी या ऑलिम्पिक सामन्यांचे पुनरुज्जीवन करावे, असा प्रस्ताव त्या ठिकाणी मांडण्यात आला. नंतर हे जे काही ऑलिम्पिक सामने आहे, ते शरीर संपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी. यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणे यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात असे ठरले. 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. आत्ताच झालेलं आहे बघा टोकियो ऑलिम्पिक. मग असे त्या वर्षापासून म्हणजे 1896 पासून जे ऑलिम्पिक सामने सुरू झाले ते आजपर्यंतही सुरू आहे विद्यार्थ्यांनो. आता सध्या आपल्याकडे चालू आहे पॅरा ऑलिम्पिक. तुम्ही बघत असेल तर त्या ठिकाणी जे पॅरा ऑलिम्पिक आहे त्यामध्ये जे आपले विकलांग जे लोक असतात किंवा जे काही व्यंग व्यक्ती असतात त्यांचे ते ऑलिम्पिक सामने आणि त्यातही ते त्या लोकांकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे विद्यार्थ्यांनो. बघा तुम्ही, कितीतरी त्यांच्यामध्ये म्हणजे कुणाला पाय नाही, कुणाला हात नाही, तरीही त्यांच्यामध्ये इतकी जिद्द असते, की ते खेळ ते अगदी आनंदाने खेळतात. तर बघा
तर हे जे ऑलिम्पिक जे सामने आहेत, दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. त्यानिमित्ताने जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात. आता ज्यावेळेला तुम्ही उतारा वाचतात, जब आप पैराग्राफ रीड कर रहे हो, तभी आप क्या करो, जैसे आपको लगता है कि ये सेंटेंस जो है वो इम्पोर्टेंट लग रहा है, तो उसको तुरंत अंडरलाइन कर दो। तो वो कब काम आएगा? जब हम क्वेश्चन के जब आंसर हम उसमें ढूँढेंगे, तो आपको वो क्या हो जाएगा, उसका उपयोग हो जाएगा, इझिली आप आन्सर ढूंढ सकोगे. या सामन्यात निरनिराळ्या 21 खेळांची तरतूद आहे. पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते. या स्पर्धात भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीत असतात. या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते. ऑलिम्पिक सामन्यांसाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो. हा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करतात. त्यासाठी जो काही खर्च येतो, तो सर्व खर्च त्या जे देश त्या ठिकाणी सहभागी होतात, त्या सहभागी देश तो खर्च उभा करतात. हा आहे आपला पॅराग्राफ आणि यावर आधारित कृती बघूया. प्रश्न 1 आ उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कृती आहे आपली पहिली आकृती पूर्ण करा. ऑलिम्पिक सामन्यातून विकसित होणाऱ्या भावना, ज्या आपण रीडिंग करताना बघितल्या बघा. कोणकोणत्या भावना आहेत त्या? की ह्या ह्या जे ऑलिम्पिक सामने होतात, त्यामध्ये जगामध्ये सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात. मग यापैकी कोणत्याही 2 आपल्याला काय करायचे या ठिकाणी लिहायच्या आहे. नंतर पुढची कृती आहे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवण्यामागील कारण. मग त्यामागे काय कारण आहे? की का त्या स्पर्धा भरवल्या जातात? ते आपल्याला आपण ज्यावेळेला पॅराग्राफ वाचतो त्याच वेळेला आपल्याला ते लक्षात येतं, की काय त्या ठिकाणी त्या काय भावना आहे? शरीर संपदा वाढवणे, देशादेशात मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा निर्माण करणे, ह्या भावना या स्पर्धा भरवण्यामागे आहे. नंतर पुढची कृती आहे कृती 2 एका वाक्यात उत्तरे लिहा. 2 गुणांसाठी ऑलिम्पिक सामने भरवण्यामागील ऑलिम्पिक सामने जगाला कोणता मंत्र देतात? तर आपण बघितलं ज्यावेळेला आपण पॅराग्राफ वाचला, तेव्हाच आपण बघितलं की ऑलिम्पिक सामने जगाला मैत्रीचा मंत्र देतात. सगळे देश एकत्र येऊन खेळतात. त्या ठिकाणी देशादेशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होतात. म्हणूनच ऑलिम्पिक सामने जगाला काय करतात? मैत्रीचा मंत्र देतात. स्पर्धेत भाग घेणाऱ्या देशाचे किती प्रतिनिधी ऑलिम्पिक समितीत असतात? आपण पॅराग्राफ वाचला त्यावेळेला आपल्याला कळालं, की स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी किती? 1 ते 3 प्रतिनिधी ऑलिम्पिक समितीत असतात. नंतर पुढची जी कृती आहे स्वमत, तिसरी कृती जी आहे ती स्वमतासाठी आहे आणि 3 गुण. आपल्या जीवनातील खेळाचे महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. हा तर तुमचा एकदम जिव्हाळ्याचा विषय खेळ, हो की नाही? सगळ्यात आवडीचा विषय. मधली सुट्टी झाली की पहिले आम्ही डबा न खाता पहिले खेळायला पळतो. सबसे इम्पोर्टंट थिंग है हमारे लिए, हो, है ना? तर बघा मग तुम्हाला प्रश्न किती छान विचारलाय, की आपल्या जीवनातील खेळाचे महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. मग खेळाचे महत्त्व तुम्हाला तर माहिती आहे, की तुमच्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे. मग त्याविषयी तुम्ही व्यवस्थितरित्या लिहू शकतात. आपलं शारीरिक व्यायाम आपल्या या खेळामुळे होत असतो. आपलं मनोरंजन होत असतं आणि खेळणं ही आपली नैसर्गिक प्रवृत्ती आहे. त्यामुळे आपले जे काही शारीरिक व्यायाम तर होतोच, शिवाय आपल्या मनाची जडण-घडण होते, हे ना? खेळत असताना आपण एकमेकांशी अ, मैत्री करून सगळे एकत्र खेळतो, त्यावेळेला सहकार्याची भावना त्या ठिकाणी निर्माण होते. म्हणजे असे बरेच मुद्दे तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकतात आणि 3 गुण सहज मिळवू शकतात. पुढचा आहे तिसरा जो उतारा दिला जाणार आहे तुम्हाला आतापर्यंत आपण 2 उतारे जे अभ्यासले, ते 2 उतारे तुमच्या पाठ्यपुस्तकातले होते विद्यार्थ्यांनो. पण आता तिसरा जो उतारा तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे जो असणार आहे कृतीपत्रिकेत, तो अनसीन पॅसेज म्हणजे अपठित.
बाहेरचा घेतला जाणार आहे, जो तुम्ही वाचलेला नसणार आहे आधी. त्यामुळे हा उतारा आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि यावर आधारित 4 कृती तुम्हाला सॉरी 2 आकलन कृती विचारली जाणार आहे 4 गुणांसाठी. चला बघूया अपठित गद्य जे दिलेलं आहे. भारत हा सण उत्सवांचा देश म्हणून भरात प्रसिद्ध आहे. या सणांमागे समाजाने एकत्र येणे, पर्यावरणाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, अशी अनेकविध कारणे आहेत. मात्र आजकाल हे सगळे उद्देश मागे पडून सण साजरे करण्याच्या पद्धती बदललेल्या दिसून येतात. गणेशोत्सवात होणारा कर्णकर्कश गाण्यांचा गोंगाट, ध्वनी प्रदूषणास तर दिवाळीच्या सणात फटाक्यांचा अनिर्बंध वापर ध्वनी आणि वायू प्रदूषणास कारणीभूत ठरतो. निर्मल्याच्या नावाने जलप्रदूषणास हातभार लावला जातो. होळी, गोविंदा यासारख्या सणात पाण्याचा अपव्यय केला जातो. सणांचे हे बदललेले स्वरूप संपूर्ण देशालाच हानिकारक ठरत आहे. सण खऱ्या अर्थाने साजरे करण्याकरता त्यामागील परंपरा, ती निर्माण होण्यामागे असलेली कारणे, त्यांचा मूळ उद्देश, त्यांचे फायदे लक्षात घेणे व इतरांना उपद्रव न देता परंपरा जपणे आवश्यक झाले आहे. किती छान दिले बघा. भारतातील जे काही सण उत्सव साजरे केले जातात. मग ते सण उत्सव साजरे करण्यामागे खरं कारण काय होतं, की समाजाने एकत्र येणं, आपल्या पर्यावरणाविषयी कृतज्ञता व्यक्त करणं, असे अनेक चांगली कारणं होती. परंतु ते जे काही आत्ताचं जे काही बदललेलं स्वरूप आहे, सण उत्सव साजरा करण्याचं, ते काय झालेलं आहे, पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. सगळ्या पद्धती बदलून गेलेल्या आहे. गणेश उत्सवाचं उदाहरण दिलं विद्यार्थ्यांनो, की मोठमोठे भुंगे त्या ठिकाणी लावून गाणी वाजवली जातात. जेणेकरून काय होतंय, ध्वनी प्रदूषण होत आहे. दिवाळीच्या सणामध्ये फटाक्यांचा इतका अनिर्बंध वापर केला जात आहे, की त्यातून निघणारा जो आवाज आहे आणि त्यातून निघणारा जो वायू आहे, तो घातक वायू काय होतोय, वायू प्रदूषणास कारणीभूत ठरतोय आणि त्यातून निघणारा जो आवाज आहे, तो ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरतोय. आणि निर्मल्याच्या नावाने जलप्रदूषणास आपण हातभार लावतोय. आपण काय म्हणतो, की देवाला वाहिलेली जी फुलं आहे किंवा देवाला वाहिलेले जे काही हार फुलं आहे, ते कचऱ्यात न टाकता कुठे टाकतो आपण? पाण्यात विसर्जित करतो, पाण्यात टाकतो. कारण ते देवाचं आहे, असं. पण आपण काय करत असतो? एक प्रकारे त्या जलप्रदूषणास हातभार लावत असतो. अतिशय महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थ्यांनो, की हे आपण निर्माल्य म्हणतो त्याला. देवाचं आहे म्हणून निर्माल्य आहे. परंतु ते एकदा आपण देवाच्या अंगावरून काढलं, की ते काय होतं, आपण कचऱ्यात टाकलं तरी चालतं किंवा त्यातून नवीन काही प्रक्रिया करून आपण त्याचं खत निर्मिती जरी केली, तरी त्याचा काहीतरी चांगला उपयोग होतो. परंतु ते जर तुम्ही पाण्यात टाकलं, तर पाण्यात टाकल्यानंतर ते जी फुलं आहेत, ते जे हार आहेत, ते काय होतात, सडतात. खराब होतात आणि ते पाणी घाण होते. जेणेकरून आपण आपला हातभार लावतो जलप्रदूषणात. तर ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घ्यायच्या आहे. हे बदललेलं स्वरूप आपल्याला परत बदलवायचं आहे. मग ह्या सगळ्या उदाहरणं देऊन त्या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, की वेगवेगळ्या प्रदूषणास आपण हातभार लावत आहे. मग हे अपठित गद्य जे आहे ते वाचायचं आहे व्यवस्थित, अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि त्यावर आधारित दिलेल्या ज्या काही कृती आहे, त्या सोडवायच्या आहेत. तर यावर काय कृती दिली आहे बघा. प्रश्न पहिला उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आकृती पूर्ण करा. भारतात सण साजरे होण्यामागील कारणे. काय कारणे आहेत ते आपण बघितलं, की समाजाने एकत्र येणं, पर्यावरणाविषयी कृतज्ञता व्यक्त करणं. ही कारणं त्या ठिकाणी लिहायची आहे. नंतर आजकाल सण या प्रकारच्या प्रदूषणास कारणीभूत ठरताना दिसतात. कोणकोणते प्रदूषण होतंय आपण बघितलं, की वायू प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण आहे, जल प्रदूषण आहे. त्यापैकी कोणतेही 2 प्रदूषणाची नावं त्या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे. प्रश्न त्या ठिकाणी दुसरी कृती दिली आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा. 2 गुणांसाठी भारत देश जगभरात कशासाठी प्रसिद्ध आहे? आपण बघितलं पहिल्याच ओळीत दिलेलं आहे, की आपला जो देश आहे, सण उत्सवांचा देश म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. दुसरा प्रश्न आहे सण कशाप्रकारे साजरे करण्याची आवश्यकता आहे? कशाप्रकारे आपण साजरे केले पाहिजे? की सणांमागील जी काही परंपरा आहे, ती निर्माण होण्यामागील जी कारणे आहेत, त्यांचा मूळ उद्देश जो आहे,
त्यांचे फायदे लक्षात घेऊन आणि इतरांना उपद्रव म्हणजे इतरांना त्रास न देता आपल्याला सण साजरे करण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, दिलेल्या कृती सोडवायच्या आहे. सगळ्या कृती काळजीपूर्वक वाचायच्या आहे, समजून घ्यायच्या आहे आणि त्यानुसार आपल्याला पुढची कृती करायची आहे. ठीक आहे. आपला जो पहिला गद्य विभाग जो आहे, तो या ठिकाणी संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि योग्य ज्या काही सूचना तुम्हाला दिल्या गेलेल्या आहे, जे काही तुम्हाला गद्य विभागाविषयी आज माहिती दिलेली आहे, ते पुन्हा एकदा तुम्ही अभ्यासायचे आहे, समजून घ्यायचे आहे. जेणेकरून तुम्ही ज्यावेळेला पेपर सोडवणार आहात, कृतीपत्रिका सोडवणार आहात, तर तुम्हाला कुठलीही अडचण त्या ठिकाणी निर्माण होणार नाही. मी या ठिकाणी थांबते आणि तुमची रजा घेते. धन्यवाद.